आचार्य बाळशास्त्री जांभेकर, जन्म 20 फेब्रुवारी 1812, पोंभुर्ले, रत्नागिरी, मृत्यू 17 मे 1846, हे मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक, आद्य पत्रकार आणि एक थोर समाजसुधारक म्हणून ओळखले जातात. त्यांचे अल्पायुष्यातील कार्य महाराष्ट्राच्या प्रबोधन युगाचा पाया मानले जाते. पत्रकारिता आणि प्रबोधन. दर्पण 6 जानेवारी 1832 रोजी त्यांनी दर्पण हे मराठी भाषेतील पहिले वृत्तपत्र, पाक्षिक नंतर साप्ताहिक सुरू केले. या वृत्तपत्रातून ते इंग्रजी राज्यकर्त्यांसाठी आणि मराठी सामान्य जनतेसाठी अशा दोन्ही भाषांत मजकूर प्रकाशित करत असत. या वृत्तपत्राचा उद्देश लोकशिक्षण आणि ज्ञानप्रसार हा होता. 6 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. दिग्दर्शन मे 1880 मध्ये त्यांनी दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक सुरू केले. या मासिकातून ते भूगोल, इतिहास, रसायनशास्त्र, पदार्थविज्ञान यांसारख्या विज्ञाननिष्ठ आणि आधुनिक विषयांवर लेखन करत असत. उद्देश: वृत्तपत्राच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, रूढी आणि जुन्या चालीरीतींवर टीका करून लोकांमध्ये आधुनिक विचार आणि वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला. 2. शिक्षण आणि अध्यापन क्षेत्रातील कार्य. शिक्षणतज्ज्ञ बाळशास्त्री जांभेकर हे अत्यंत विद्वान होते. त्यांना मराठी, संस्कृत, इंग्रजीसह अनेक भारतीय व परदेशी भाषांचे ज्ञान होते. एल्फिन्स्टन कॉलेजचे प्रोफेसर, ते मुंबईतील एल्फिन्स्टन महाविद्यालयात पहिले भारतीय सहाय्यक प्रोफेसर म्हणून रुजू झाले. पाठ्यपुस्तक लेखन. त्यांनी भूगोल, व्याकरण, गणित आणि इतिहास या विषयांवर पाठ्यपुस्तके, उदा. नीतिकथा, इंग्लंड देशाची बखर, हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास तयार केली. अध्यापक वर्गाची स्थापना. शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी त्यांनी अध्यापनशाळा, नॉर्मल स्कूल सुरू करण्यात पुढाकार घेतला. सार्वजनिक ग्रंथालये. त्यांनी बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना केली. 3. समाज सुधारणेतील योगदान. विवेकनिष्ठ विचार. त्यांनी विधवा पुनर्विवाह आणि स्त्री शिक्षण या सामाजिक सुधारणांसाठी दर्पणमधून सातत्याने लेखन केले. अस्पृश्यता निवारण. त्यांनी समाजातील जातीय भेद आणि अस्पृश्यता यावर टीका केली. संशोधन. एशियाटिक सोसायटी ऑफ बॉम्बेच्या त्रैमासिकात ऐतिहासिक शिलालेख व ताम्रपट यासंबंधी संशोधनपर निबंध प्रकाशित करणारे ते पहिले भारतीय विद्वान होते. धार्मिक कार्य. त्यांनी ज्ञानेश्वरीची पहिली मुद्रित आवृत्ती शिळा प्रेसवर 1854 मध्ये प्रकाशित केली. सन्मान. मुंबईचे तत्कालीन गव्हर्नर सर जेम्स कार्नाक यांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस हा सन्मान देऊन त्यांचा गौरव केला. बाळशास्त्री जांभेकर यांनी केवळ 34 वर्षांच्या अल्पायुष्यात पत्रकारिता, शिक्षण आणि समाजसुधारणा या तीनही क्षेत्रांमध्ये जो प्रचंड आणि दूरगामी परिणाम करणारा पाया घातला, त्यामुळेच त्यांना आधुनिक महाराष्ट्राचे पितामह असेही म्हटले जाते.